राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेबाबत मोठी बातमी। आज 16 जिल्ह्यांमध्ये थेट 4,000 रुपये जमा होणार का? GR आला आहे का? आणि तुमच्या खात्यात पैसे कधी येणार? जर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज जी माहिती मी सांगणार आहे ती 100% खात्रीशीर आहे। मित्रांनो, 2 मोठ्या योजना आहेत। 1. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। 2. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान। पीएम किसान अंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये, नमो शेतकरी अंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये, म्हणजेच एकूण 12,000 रुपये वार्षिक मदत। आता प्रश्न असा की 4,000 रुपये एकाच दिवशी कसे जमा होतात? जर पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता आणि नमो शेतकरीचा 2,000 रुपयांचा हप्ता एकाच वेळी रिलीज झाला तर शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतात। यापूर्वीही असे अनेक वेळा झाले आहे। GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्यूशन, म्हणजे शासन निर्णय। जेव्हा शासन अधिकृत निर्णय काढते तेव्हा तो GR म्हणून जाहीर होतो। पण लक्षात ठेवा, सोशल मीडियावर फिरणारा प्रत्येक मेसेज खरा नसतो। अधिकृत वेबसाईट तपासा। पीएम किसान पोर्टल, महाराष्ट्र शासन अधिकृत वेबसाईट। काही वेळा तांत्रिक कारणांमुळे किंवा DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रियेमुळे हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होतात। जर तुमच्या जिल्ह्यात आधी जमा झाले तर इतर जिल्ह्यांमध्ये 1 ते 2 दिवस उशीर होऊ शकतो। आधार लिंक आहे का तपासा। LWT बँक खाते DBT सक्रिय आहे का तपासा। KYC पूर्ण आहे का तपासा। जमीन नोंद अपडेट आहे का तपासा। पीएम किसान वेबसाईटवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस तपासा। आतापर्यंत अधिकृत घोषणा आली असेल तरच पैसे जमा होतात। फेक मेसेजवर विश्वास ठेवू नका। जर GR अधिकृत असेल तर पैसे नक्कीच जमा होतील। आता खरी चौकशी करूया। GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्यूशन, हा अधिकृत शासन निर्णय असतो। जर शासनाने निधी मंजूर केला तर GR वेबसाईटवर अपलोड होतो। तपासण्यासाठी 1. महाराष्ट्र शासन अधिकृत वेबसाईट। 2. पीएम किसान अधिकृत पोर्टल। 3. कृषी विभागाची वेबसाईट LWT। लक्षात ठेवा, व्हॉट्सॲपवर आलेला फोटो म्हणजे GR नाही, तो अधिकृत वेबसाईटवर दिसला पाहिजे। जर GR जारी झाला असेल तर 2 ते 5 दिवसात पैसे DBTद्वारे जमा होतात। अनेक जण विचारतात, फक्त 16 जिल्ह्यांमध्येच का? कारण DBT प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होते। व्हेरीफाईड चेक, आधार लिंक असलेले खाते, KYC पूर्ण आहे, जमीन नोंद अपडेट आहे, बँक NPCI मॅपिंग योग्य। ज्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण तिथे आधी पैसे जमा होतात। इतर जिल्ह्यांमध्ये 1 ते 3 दिवस उशीर होऊ शकतो। म्हणून घाबरू नका, तुमच्या खात्यात पैसे येणारच असतात। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर LWT पीएम किसान वेबसाईटवर जा, बेनिफिशरी स्टेटस तपासा, KYC पूर्ण करा, OTP किंवा CSC सेंटरवर, आधार आणि बँक खाते लिंक आहे का तपासा, NPCI मॅपिंग तपासा, जमीन नोंद अपडेट आहे का तपासा। जर तरीही पैसे आले नाहीत तर तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा। मित्रांनो, 2,000, 4,000 काही लोकांसाठी छोटी रक्कम असेल, पण एका शेतकऱ्यासाठी ही रक्कम म्हणजे बियाणं, खत, औषध, घरचा किराणा आणि मुलांच्या शिक्षणाची फी। आज शेतकरी कर्जात आहे, हवामान अनिश्चित आहे, पिकांचं नुकसान होतंय। अशा वेळी सरकारकडून मिळणारी ही मदत शेतकऱ्याला थोडासा आधार देते। पण खरी गोष्ट अशी आहे की आपण नेहमी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवला पाहिजे। फेक मेसेज पसरवून आपण शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये। जर 4,000 रुपये जमा होणार असतील तर ते अधिकृत आदेशानुसारच होतील। जर तुम्ही खरे शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता तुमचं एक काम आहे, हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, कारण खरी माहितीच शेतकऱ्याला वाचवू शकते। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा हप्ता, पुढचा GR आणि पुढची मोठी अपडेट मी सर्वात आधी इथेच देणार आहे। जय जवान, जय किसान। जर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेअर करा,
जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत खरी माहिती पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढची मोठी अपडेट मी सर्वात आधी इथेच देणार आहे.